आपल्या मुलांप्रमाणे झाडांना जपून त्यांची आलेली फळं खायला मिळणं हा आनंद काही वेगळाच आहे। पिंपरी चिंचवडमधील चिंचवड या ठिकाणच्या शंकर पाटील यांनी आपल्या घराच्या गच्चीवर टेरेस गार्डन फुलवलंय। मूळचे जळगाव जिल्ह्यातील ते असून सध्या ते चिंचवड या ठिकाणी वास्तव्यास आहेत। शंकर पाटील यांनी शहरातील मर्यादित जागेत देखील बाग होऊ शकते हे दाखवून दिलंय। त्यांच्या बागेमध्ये मोसंबी, अंजीर, पेरू, सीताफळ, डाळिंब, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, चिक्कू अशी फळं असून पालेभाज्यांमध्ये कडीपत्ता, मेथी, पालक, गवार, कोथिंबीर, पुदिना अशी झाडं देखील त्यांनी लावली आहे। शंकर पाटील यांनी टेरेस बागकामासाठी काही खास तंत्रे वापरली आहेत। त्यांनी उंच आणि खोल नसलेल्या कुंड्या वापरल्या, जेणेकरून जागेचा जास्तीत जास्त वापर करता येईल। कीटक नियंत्रणासाठी नैसर्गिक पद्धती अवलंबून त्यांनी जैविक खताचा वापर करून बागेची सुपीकता टिकवून ठेवली। बागकामासाठी योग्य ती माती आणि खत देखील वापरला। यावेळी आपल्या टेरेस बागेविषयी बोलताना शंकर पाटील यांनी म्हटलं की विविध रंगीबेरंगी फुलांनी आणि रसाळ फळांनी माझी बाग सजली आहे, परंतु त्यामागे माझी खूप मोठी मेहनत आहे। मी गावी शेती करायचो अगोदर, तर मला त्यातलं ज्ञान होतं। मग नंतर इथं आल्यानंतर जे बाहेरून फळं घेत होतो तर ते केमिकलयुक्त फळं असायचे। मला असं कुठेतरी वाटलं की आपण ही स्वतः सेंद्रिय शेती करावी आणि जर आपण आपलं उत्पन्न घरीच घेतलं, असं डाळिंब वगैरे फळबाग वगैरे केली टेरेसवर, तर ती संकल्पना मला म्हणजे गावाकडनं किंवा चॅनलच्या आपलं यूट्यूबच्या माध्यमातून अशी मला ती बघितली आणि मी ती राबवली। शंकर पाटील यांची टेरेस बाग इतर लोकांसाठी प्रेरणादायी आहे। शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठी टेरेस बाग हा उत्तम पर्याय आहे। टेरेस बागेमुळे ताजी आणि स्वच्छ फळे तसेच भाजीपाला आपल्याला मिळतो आणि घराचं वातावरण प्रसन्न आणि आनंददायी देखील राहतं। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।